राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष पाटील हवा पटेल नको अशा शब्दात राज ठाकरेंनी प्रफुल्ल पटेलांना डिवचलं होतं। पण आता प्रफुल्ल पटेलांनी राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही हे स्पष्ट केलं आणि त्यासोबतच राज ठाकरेंचा जोरदार समाचार सुद्धा घेतला। पाहूयात। मी काय राज ठाकरे वाकरे माझा काय संबंध आहे? ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? आमच्या बद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंड बद्दल कोणी जर कमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे। दूसरी पार्टी के लोग हैं, वो बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाने बन रहे हैं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर प्रफुल्ल पटेल चांगलेच संतापलेत। राज ठाकरेंशी माझा काय संबंध? बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत राज ठाकरे आमच्या पक्षाचा विधिमंडळाचा नेता आणि अध्यक्ष ठरवणार का असा सवाल प्रफुल्ल पटेलांनी केलाय। मराठमोळ्या राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नको असं ट्विट राज ठाकरेंनी केलं होतं। मी काय राज ठाकरे वाकरे माझा काय संबंध आहे? ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाचा विधिमंडळाचे नेता कोण की अध्यक्ष कोण? आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे किंवा कोणी तेलंगणाच्या वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं। आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला, आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत। आमच्या बद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंड बद्दल कोणी जर कमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे कि अशा गोष्टी ते करत आहे। दूसरी पार्टी के लोग हैं, वो बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाने बन रहे हैं। हमारे पार्टी में किसको अध्यक्ष बनाना नहीं बनाना इसकी बातें चालू कर दिया लोगों ने। ये कैसी ये बातें हैं? विधिमंडळाच्या राष्ट्रवादीच्या नेत्या म्हणून सुनेत्रा पवारांची निवड झाली। त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदीही सुनेत्रा पवारच विराजमान झाल्यात। पण अद्याप राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड झालेली नाही। त्या पदावर सध्याचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेलच असू शकतात अशा चर्चा झाल्या आणि दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पटेलांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचं सांगितलं। Praful Patel has been appointed national president of the NCP. I don't see Mr. Sharad Pawar being invited to join the NCP given that he has lost the people's trust. अर्थात पुढच्या काहीच मिनिटात गोयलांनी ट्विट करून आपल्याला ज्येष्ठ पत्रकारांना चुकीची माहिती दिल्याचं सांगितलं। दरम्यान पियुष गोयल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी तंबी दिल्याची सूत्रांची माहिती आहे। प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष झालेत या विधानावरून शहांनी गोयल यांना तंबी दिली अशी विधानं करून तुम्ही नुकसान केल्याचं मत अमित शहांनी मांडल्याचं कळतंय। आणि आता प्रफुल्ल पटेलांनीही राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेमध्ये नसून अध्यक्ष होणार नाही हेही स्पष्ट केलंय। बघा, हा पक्ष आता अजित पवारांचा राहिलेला आहे। अजित पवारांच्या पक्षाचा चेहरा हा महाराष्ट्राचा आणि मराठमोळा होता। आता गिधाडं त्या पक्षावर तुटून पडणार आहेत आणि त्या पक्षाची लचके तोडणार आहेत। त्या जबाबदारीच्या माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील तर तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना। मी नाही राहणार आहे ना, एवढं क्लिअर आहे मला। काहीच मी या स्पर्धेमध्ये कधी कोणी सांगितलं? कधी मी बोललो? आमच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पक्षाचा एकही व्यक्तीने काही नाव घेतलेलं आहे का? नाही। मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही हे सांगतानाच प्रफुल्ल पटेलांनी अजितदादांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष असतील असे संकेत दिलेत। सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात असा सूर दादांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेच। राष्ट्रीय अध्यक्ष फक्त आणि फक्त सुनेत्रा पवारच होणार, दुसरा राष्ट्रीय अध्यक्ष आमच्याकडे होणार नाही। सगळे पक्ष एकत्र आले तरी सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष राहतील। दिल्लीहून प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।